नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी. त्रिशू काय खाते? ग्रेप्स. ते केक आणलाय तो नाही खात, ग्रेप्सच खाते. आणि तू मम्मीला एवढा त्रास का देते का त्रिशू? मम्मीने मला फोन केला होता दुपारी, मी ऑफिसमध्ये होतो ना. मम्मीने मला फोन केला होता. काय? प्रमाणच्या बाहेर? काय प्रमाणच्या बाहेर? हां, नको ना त्रिशू, एवढं मम्मीला नको त्रास देत जाऊ ना. तू तू किती रडत होती? हां, 2. आता जर मम्मीने मला फोन केला ना, मग मी डायरेक्ट डॉक्टरला फोन करत जाईल. मग डॉक्टर येईल आणि तुला इंजेक्शन देईल. मग चालेल? तुला गोळ्या पाहिजे की इंजेक्शन पाहिजे? गोळ्या पाहिजेत. हां चालेल, मग डॉक्टरला सांगत जाईल तू जर मम्मीला त्रास दिला ना. हे थांब ना ग त्रिशू, ते धुवायला लागतील ना, तसेच नको खाऊ ना ते. काय पाणीच नाहीये का? पाणी नाही आलं हे? अरे आलं असेल हे गायत्री, पाणी नाही आलंय आज. पाणी आहे ना ग त्रिशू, असं काय खोटं बोलते तू? हां नाही आहे, मग असेल ना पाणी, असं कसं काय नाही नसणार. थांब मम्मीला विचारतो बरं, मम्मी पाणी आहे का नाही तिथं. बॉटलमध्ये जर पाणी राहिलं ना, मग तुला डॉक्टरला फोन करून बोलून गेला मी. हां थांब. गायत्री काय बनवते जेवण? मित्रांनो, आज यायला एवढं लेट झालं, म्हणजे 8 वाजून गेलेत आत्ता. तर गायत्री बोलली काय बनवू जेवणाला, काय बनवू. म्हटलं तुला जे पाहिजे ना ते बनव म्हटलं. आता ती अंडी बनवते. किती 2च अंडी टाका. मग तिला एक बॉईल करून दे ना. हां काय माहिती गायत्री, आता सिलेंडर भेटतायत का नाही काय माहिती. आपला कधी संपणार आहे? हा म्हणजे अजून पुढच्या महिन्याचा 10-15 तारखेपर्यंत चालेल ना. हां बघू, म्हणजे ना 8-10 दिवस आधीच बुक करायला लागेल सिलेंडर, नाही तर असा भेटणार नाही मग. कारण की आपले काय 2 सिलेंडर नाही, ते एकच सिलेंडरवरती चालू आहे गंमत. तर कसं आहे, ते आजूबाजूच्या लोकांनी पण द्यायला पाहिजे ना आता सिलेंडर. आता कोणीच देणार नाही ना. गायत्री, तुम्ही असा कधी अनुभव घेतलाय का? एकदम असा जवळच्या व्यक्तीने तुला धोका वगैरे दिलाय बुवा असा, म्हणजे तू एकदम त्याच्यावरती एकदम म्हणजे तो असो ते असो की आपल्या नातेवाईक असो, ज्यांना तुम्ही सहारा दिला वगैरे, असं अशांना कधी, म्हणजे अशा लोकांनी कधी धोका दिलाय का? हां कारण की ना मला तरी म्हणजे वाटतं गायत्री, ज्यांना म्हणजे एकदम जे जवळचे असतात ना, तेच आपल्याला कधी कधी धोका देतात. म्हणजे ज्यांना आपण पैशांसाठी मदत करतो, ज्या लोकांना आपण म्हणजे एकदम जवळचं समजतो, आणि त्या लोकांकडे जर थोडा पण पैसा येऊन गेला ना, तरी आपल्याला विचारत सुद्धा नाही. बरोबर आहे की नाही? हां म्हणजे ज्यांना आपण एकदम सहारा देतो, त्यांची परिस्थिती बघून आपण एकदम त्यांना जवळच करतो, आणि त्यांच्याकडे थोडा पण पैसा आला ना, तरी आपल्याला ओळखायचं बंद करून देतात, विसरून जातात. बरोबर आहे ना? मला तर मित्रांनो, मला फक्त एकच म्हणायचे, कधी पण ना ज्या व्यक्तीने समोरच्याने जे आपल्यावरती म्हणजे का उपकार केले आहेत ना, ते कधीच विसरायला नको. एवढं तरी माझं म्हणणं आहे मित्रांनो. तुला कधी दिलंय का कोणी असं, म्हणजे तू अनुभव घेतलाय का त्या गोष्टींचा? नाही घेतलाय ना अजून. अच्छा, काय आता काय येतील अनुभव? माझ्यावरती फक्त विश्वास ठेव गायत्री, मी तुला आयुष्यात धोका देणार नाही. हा मग. हा त्रिशू, पाणी आलं. मग तू खोटं बोलत होती ना माझ्याशी. हा मग आहे ना पाणी. हा मग ते ग्रेप्स आहे, ते धुवून खायचे ना ते. हा जा ग्रेप्स आण, आणि मम्मीला देते, मम्मी प्लेटमध्ये टाकेल. ठीक आहे. आणि काय बनवल्यात, चपात्या बनवल्यात का? ठीक आहे. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. काय 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 आलं त्रिशू? हां बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.